गृहनिर्माण सोसायट्यांच्या काय निर्णय घेतलाय ते पाहूया। महासहकार पोर्टलच्या माध्यमातून निवडणुका होणार। 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या सोसायट्यांना ही निवडणूक लागू। येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होईल। प्रक्रियेनंतर ऑनलाईन पद्धतीनं निवडणुका होतील। सरकारनं महासहकार पोर्टलच्या माध्यमातून खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आणि गुप्त मतदानाच्या माध्यमातून पारदर्शकपणा आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय। मात्र हा निर्णय कधीपासून अंमलात आणला जाणार याची माहिती सहकार उपनिबंधकांनी दिली आहे। तिथल्या सभासदांच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात, या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मग ज्यावेळेला आम्ही याची तपासणी करतो तेव्हा लक्षात येतं की काही संस्थांच्या निवडणुका मुदत संपून गेलेली आहे, तथापि त्यांच्या निवडणुका झालेल्या नाही। तर या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने व माननीय सहकार आयुक्त कार्यालयाच्या वतीने महासहकार या एका पोर्टलची आपण निर्मिती करतोय की ज्याच्याद्वारे या 250च्या आतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे व्हायला पाहिजे। राज्यात 29,429 सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। कधी पावसामुळे तर कधी इतर कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत। मात्र आता ऑनलाईन निवडणुकांमुळे प्रलंबित निवडणुकांचा मुद्दाच निकाली निघण्याची शक्यता आहे। सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।